जय शिवराय मित्रांनो, सकाळी आणि कालच्याही व्हिडिओत सांगितलंय की आज बुलढाणा असेल, छत्रपती संभाजीनगरचे उत्तर भाग असतील आणि बार्शी वगैरे बीड जिल्ह्यामध्ये स्थानिक वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली, तर काही ठिकाणी धारा देखील उतरणार आहेत। आताची लाईव्हची टायमिंग आहे बघा आपली 2:38 आणि पाऊस देखील काही ठिकाणी रिसोड सारख्या भागांमध्ये ऍक्टिव्ह होणार आहे। लातूर जिल्ह्यालाही आजचे दिवस त्रास आहे, उद्या सुद्धा काही प्रमाणात आहेच। धाराशिव जिल्ह्यामध्येही वातावरण सक्रिय होणार आहे। तुळजापूर, लोहारा, परडी, कळंब या भागाचा समावेश आजच्या वातावरणामध्ये आहे। बोरखेड, बीड जिल्ह्यात शिरूर, कासारमध्येही अनेक ठिकाणी ढगाळ परिस्थिती होणार आहे, तिथे देखील पाऊस होणार आहे। कालचे सांगितलेले अंदाज आहेत। आज तिथे वातावरण बनलेलं आहे। राहुरी, अहिल्यानगर याही भागाचा समावेश आहे। साक्री परिसर आहे, मनमाड, कन्नड, सिल्लोडमध्येही तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस होणार आहे। आणि बुलढाण्याला तर विशेष सांगितलं होतं, आपण चिखलीचं नाव घेतलेलं आहे कालही परवाही। मेहकर आहे, परत रिसोड आहे, पातूर आहे, चिंचपूर आहे, जाफराबाद सुद्धा एखाद-दोन ठिकाणी अपवाद आहे। चिखली मार्गे या भागांना आभाळ आलेला असेल। त्यानंतर लोणारच्या उत्तर भागांमध्ये समावेश आहे। मंठ्याच्याही उत्तरेकडील भागांमध्ये हा वातावरण जाणार आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारचं कंडिशन आहे। सर्वांना आपण काल या गोष्टीची पूर्ण कल्पना दिलेली आहे। नागपूरच्या देखील कटोल, सावनेरचं नाव घेतलं आणि तिथे पाऊस चालू झालाय, अक्षरशः विजांचा कडकडाट सुरू झालेला आहे। तर हा भाग सावनेरचा आणि कटोलचा उत्तर पश्चिम भाग आहे, या भागांचा समावेश आहे। तर आता तुमचे काय प्रश्न आहेत हे देखील पाहूयात। बरं, आजचा मग सकाळी जो व्हिडिओ पाहिला आपण सर्वांनी, तो व्हिडिओ सर्वांना शेअर केलाय का? तो देखील करण्यात। चंद्रपूरला देखील आज स्थानिक वातावरणाची भीती आहे। किनवटला आभाळ नेमकंच बनायला लागले, तिथेही स्थानिक वातावरणाची भीती आहे। किनवटच्या अनेक भागात मेघगर्जना देखील होऊ शकते। लातूरचा दक्षिण आणि पश्चिमेकडील अंबाजोगाई असेल, धारूर असेल, त्यातली त्यात इकडे जो काही परिसर आपण म्हणतो याला बार्शी, धाराशिवची जी साईड आहे या भागात देखील आहे। पैठण, बाळानगरची परिस्थिती स्थानिक वातावरणाची आहे। थंड वारा येऊन आभाळ पांगेल, काही ठिकाणी थोडाफार पाऊसही पडेल त्यामध्ये। आज पुन्हा बुलढाणा जिल्हा मागील बऱ्याच दिवसापासून शांत वातावरण असलेल्या जिल्ह्यामध्ये आजपासून ऍक्टिव्हिटी सुरू होते। आजच्या आणि उद्या दिवस बुलढाण्याच्या जो काही दक्षिणेकडील भाग आहे, म्हणजे चिखली, देऊळगाव, सिंदखेड, खामगाव, मेहकर या तालुक्यामध्ये काही ठिकाणी हा पाऊस होणार आहे। चला, कमेंट्स तुमच्या मित्राला ह्या लाईव्हची लिंक शेअर करा, जेणेकरून त्याला सुद्धा लाईव्हला येतील आणि प्रश्न विचारतील। अकोला जिल्हा सुद्धा आहे मित्र, आज काही ठिकाणी पडेल पाऊस भाटकरसर, सर्वदूरची ते व्याप्ती नाहीये, पण अकोला जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये आणि पूर्वेकडील भागांमध्ये, जे अमरावतीची आपण साईड म्हणतो, मूर्तिजापूर साईड, अकोट साईड, अंजनगाव, सुरभी साईड, ह्या ज्या काही साईड आहे तिकडे होणार आहे। पातूरला देखील होणार आहे। कारंजा, वाशिम मध्ये देखील होणार आहे। वाशिम, रिसोड ह्या भागाचा समावेश आहे। मेहकरला देखील हा पाऊस होणार आहे। थिटेसर, सेलूला देखील प्रमाण आहे, आज काही प्रमाणात का होणार आहे। सेलूचा आज वातावरण कोरडं दिसतंय, आभाळाचा पत्ता दिसत नाहीये, पण थोडाफार हलका मलका पाऊस संध्याकाळच्या वेळेपर्यंत होईल। आभाळ तुमच्या भागात येईल थोड्या वेळाने, पण जिंतूर मार्गे जाण्याचा अंदाज आहे। अहिल्यानगर सुद्धा आहे आज। चला, धाराशिव मित्रांनो, आपले 2 लाख फॉलोअर्स लवकर होतील, त्यासाठी आपल्याला 20,000 टप्पा पार करणं गरजेचं आहे। तुमचा सपोर्ट हवाय। परभणी जिल्ह्यात देखील आज पाऊस आहे मित्रा। दक्षिणेकडनं परळी मार्गे वातावरण बनेल। पार्लमला देखील संध्याकाळपर्यंत धारा वगैरे उतरतील। परभणी, पारम धारा वगैरे उतरणार आहेत। चला, आणखी काही कमेंट्स। हो, परळी वजनात आहे केंद्रे सर। अकोला आहे, अकोल्याचा दक्षिण आणि उत्तरेकडील भाग आहे। श्रीगोंदा देखील आहे, श्रीगोंद्याला आभाळ आले। कर्जत, करमाळा मार्गे श्रीगोंद्याच्या पूर्व भागामध्ये आभाळ आहे, पश्चिम भागात नाहीये। दक्षिण साईडला आभाळ कमी आहे, पण पूर्व भाग जो कर्जत म्हणतोय आपण ती साईड आणि इकडे उत्तरेकडील साईड, म्हणजे आपण सरळ अहमदनगरची जी काही अहिल्यानगरची काही उत्तर भागाकडे तुमचा जो काही भाग आहे तसं तिथे आभाळ आलेला आहे। नांदेड, हातगावला देखील आज सटकारे बिटकारे होणार आहे। सतर्क राहा, जास्तही पडू शकतो। मित्रांनो, आपण काय केलेलं आहे की शेतमाल ह्या 3 दिवस झाकण्याचा सांगितलेला आहे, त्या पद्धतीने अनेक शेतकऱ्यांनी नियोजन केलेलं आहे। पण आता काही माल असा आहे जसं की ओला गहू, तर ते मालाला आपण नाईलाज आहे मजुरीच्या अभावी, त्याचं नुकसान तर होणारच आहे, पण टक्केवारीनुसार हे नुकसान 80% होणार नाही, 20% भागात हे नुकसान होत राहील। जालन्याच्याही काही भागांमध्ये आभाळाचं आगमन झालेलं आहे। आंबडशी, पश्चिम पैठण बाजू या भागात स्थानिक वातावरणाचा पाऊस होऊ शकतो, सर्व दूर नाहीये। जालना शहरात देखील आभाळ गच्च भरून आले। देऊळगाव देखील आहे। मेहकर, बुलढाणा, वाशिमच्या देखील भागात अनेक ठिकाणी
वातावरण हे सक्रिय झालेलं आहे. सिल्लोडला हवा अशी अचानकच पाऊस पडल्यासारखी येईल. काही ठिकाणी शितोडे पडणार आहेत. केज तालुका पूर्णश एकदा आज आहे. बघा, पाऊस तर जोरदार आहे, पण एखाद्या ठिकाणी जोरदार आहे आणि तो वाऱ्यासह निघून जाईल. सगळ्याला विनंती आहे, फॉलोअरची खूप गरज आहे. 2 लाखाचा टप्पा पार करणं गरजेचं आहे. नक्कीच तुम्ही ती हेल्प कराल. लातूर जिल्ह्यात अहमदपूरला आज पाऊस पडणार आहे. केंद्र सर, महादेव केंद्र सर, माजलगावला वातावरण कोरडं वाटतंय, पण दक्षिणेकडनं आभाळ सरकत येईल आणि तेही वातावरण तुमच्या भागाला बनेल. वाऱ्या किंवा थंड वातावरणात ते जिरल सुद्धा. अनेक ठिकाणचं 1-2 ठिकाणी अपवाद आहे. हे बघा, जिल्ह्यांची नावं घेतली की सगळे जिल्हे झोडपणार नाही, पण प्रामुख्याने ज्या तालुक्यांची नावं घेतली ती तालुके मात्र आहेत. आता बीड जिल्ह्याच्या शिरूर, कासार, कडाष्टीचं नाव काल घेतलं होतं. आज तिथे वातावरण बनलेलं आहे. हिंगणघाटचा विचारत आहे विनाश गोपाल सर. हिंगणघाटची भूमिका आपण काल मांडलेली आहे. हिंगणघाटला वातावरण दक्षिणेकडे बनणार आहे. चिमूर साईड सुद्धा आहे हिंगणघाटची. आता तुम्हाला ते वातावरण कमी वाटते, पण संध्याकाळी किंवा रात्री बेरात्रीपर्यंत आभाळ येईल. 4-2 शितोडे का होईना पडतीलच. आभाळ मात्र नक्की येणार आहे. झाकून ठेवा 14 दिवस. सोलापूर, मोहोळ तालुक्याची कंडिशन सुद्धा सांगितलेली आहे. तुमच्याही भागात आज वातावरण सक्रिय होणार आहे. झालं देखील असेल. सोलापूरमध्ये वातावरण सध्या किंचित ढगाळ दिसतंय, पण रात्री बेरात्रीपर्यंत वातावरण सक्रिय होईल. सांगलीला सांगितलं तर सांगलीला देखील वातावरण बनलेलं आहे. सांगलीच्या आणि सांगोलीच्या मध्य भागात अनेक ठिकाणी आभाळ आहे. पुण्याचं देखील वातावरण बारामतीसह सांगितलेले. सातारा, म्हसवड, खटाव देखील भाग सांगितलेला आहे. तिथे देखील वातावरण बनणार आहे. काही ठिकाणी चालू आहे. बार्शी, सोलापूर आहे मित्रा. बार्शीची पूर्व बाजू आज तो घेणार आहे. पावसाचं प्रमाण वादळी असेल. सर्वांना विनंती आहे, ही जी लाईव्हची लिंक आहे आपल्या इतर मित्रांना शेअर करा, किंवा जे आपले चाहते असतील त्यांनी स्टेटसला देखील ठेवा. आपण बराच वेळ हा लाईव्ह घेणार आहे. छत्रपती संभाजीनगरच्या दोन्ही बाजू, उत्तरेकडील, पूर्वेकडील आणि दक्षिणेकडील बाजू काही प्रमाणात घेईल. सचिन निकम सर सांगितले की बार्शी आहे. पुणे जिल्हा देखील आहे. आता आहे म्हटल्याच्या नंतर याचा अर्थ सर्वदूर नाहीये. तिथे काही प्रमुख भागांनाच तो पडणार आहे. शिरूर, कासार या भागात देखील वातावरण सक्रिय झालेले. पश्चिमेकडनं म्हणजे बारामती साईडकडनं वातावरण बनत येईल. वारं आणि शितोडीचा वर्षाव त्यामध्ये असणार आहे. भोकरदन, कोरकेसर, वरंजा, सावळ्यात देखील स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे. आभाळ बनलेला आहे. तुमच्या भागात आभाळ चांगलंच दिसतंय. देऊळगावच्या साईडकडनं, पश्चिमेकडनं, दोन्ही साईडकडनं आहे. चिखलीकडे पाऊस चालू झालाय. अहमदपूर, आता हे अहमदपूर कुठलं आहे? लातूरचं असेल तरी संध्याकाळपर्यंत काही प्रमाणात पडेल. आज खानदेश मध्ये सुद्धा वातावरण सक्रिय झालेलं आहे. नाशिक क्षेत्रात काही ठिकाणी पाऊस चालू झाला आहे. काल जसं सांगितलं यांना, साक्री वगैरे धुळे भागाच्या मध्ये तिथे वातावरण सक्रिय झालेलं आहे. निकम सर 3दा सांगितलं की इतरांनाही कमेंट करू द्या. पाऊस तुमच्या भागात बार्शीला आहे. सध्या आभाळ काही ठिकाणी कमी दिसतंय. हळद काढणी सुरू करायची आहे नांदेड मुखेड भागामध्ये. सध्या 2 दिवस थांबायचं आहे. माजलगावला शिंगणे सर, सध्या वातावरण बनत चाललेलं आहे. दक्षिण भागाकडनं ते देखील तुमच्या भागामध्ये येईल संध्याकाळपर्यंत, दिवस मावळेपर्यंत. ज्यांची नावं काल घेतली जिल्ह्यांची, त्या भागात वातावरण सक्रिय झालेलं आहे. जवळपास 1,82,000चा टप्पा तुमच्या सपोर्टमुळे पूर्ण झालाय. त्याबद्दल अभिनंदन तुमचे. हिंगोली जिल्ह्याची परिस्थिती आजही खराब आहे. तर हिंगोलीच्या कुठल्या भागांमध्ये समावेश होऊ शकतो? वातावरण बनत चाललेलं आहे. हिंगोलीचा जवळपास जो एरिया आहे तो संध्याकाळपर्यंत ऍक्टिव्ह होऊन जाईल. सध्या वातावरण स्वच्छ सूर्यप्रकाशित आहे. किरकोळ ढग दिसत आहेत फक्त. परभणीला चालू झाले वातावरण, येईल आपल्यापर्यंत. परळी मार्गे वातावरण येणार आहे. पुढील 2 ते 3 तासामध्ये आपल्यापर्यंत वातावरण पोहोचेल. सतीश डोके सर, जाफराबादला किरकोळ पाऊस होईल, पण वातावरण वादळी पावसाचं झालेलं आहे. एखाद्या ठिकाणी अपवाद घडू शकतो. उमरगा परिसराची परिस्थिती ढगाळ झालेली आहे. वातावरण ऍक्टिव्ह व्हायला आणखी काही काळ बाकी आहे. फुलंब्री ते भोकरदन कालच सांगितले आपल्या भागामध्ये वातावरण बनणार आहे. सक्रिय झालं असेल, बहुतेक ढगाळलेलं झालं असेल. मॉडेलनुसार गरमीची लेवल कनमाड मार्गे आहे आणि आपल्याही भागात ढगाळलेल्या वातावरणामुळे पावसाची शक्यता काही प्रमाणात का होईना राहू शकते. भलेही झालं नाही तुमच्या भागात तरी सतर्क राहा आजचे दिवस. अंदाजापेक्षाही ढगांची जी व्याप्ती आहे ती अचानक वाढते. लातूर जिल्ह्याबद्दल 3दा नाव घेतलंय दादा, परत एकदा घेतोय. लातूर जिल्ह्याची परिस्थिती सुरू झालाय सक्रिय वातावरण. तर तालुके बघा लातूरचे प्रामुख्याने. मी एक जिल्हा कव्हर करतो पहिले. सावंतवाडी वातावरण सक्रिय व्हायला लागले हळूहळू.
निलंगा पट्टा सक्रिय झाले, लोहारा खुर्द मार्गे देखील वातावरण येते. अंबाजोगाई, केज, धारूर मध्ये सुद्धा वातावरण बनलेलं आहे. केज मध्ये देखील पावसाला सुरुवात व्हायला अवघे काही तास बाकी आहेत. 1 ते 1.5 तासामध्ये वातावरण पूर्णपणे पावसाचं बनेल आणि हाच पाऊस नांदेडकडे येण्याचा अंदाज आहे. जालन्यातला पाऊस अंबड मार्गे, अंबडला 1-2 ठिकाणी होईल अपवाद, पण अंबड मार्गे, परतूर, इरेगाव मार्गे ते वातावरण सक्रिय होत जाणार आहे. आज रिसोडमध्ये, बुलढाण्यामध्ये थोडेफार विचित्र परिणाम होऊ शकतात, म्हणजे वादळी वातावरण, कारण की 2 दिवसापासून ह्या जिल्ह्यांची आपण नावं घेतोय. त्या भागामध्ये वातावरण सक्रिय झालेलं आहे. सोनं निसण 2च दिवस अडचण आहे. 26 पासून तुम्हाला अडचण नाहीये. उद्याचे दिवस अडचण आहे. मराठवाड्याचा प्रवेशद्वार म्हणजे वैजापूर, इथे कसं राहील म्हणताय, तर बघा वैजापूरला आता आभाळ नाहीये, पण कन्नड मार्गे आभाळ दिसत आहे. तर वैजापूरच्या कोणत्या साईडला वातावरण सक्रिय ते देखील सांगण्याचा प्रयत्न करतोय. वैजापूर पासून अंदाजे उत्तरेस जळगाव साईडला 30 किलोमीटरच्या रेंजमध्ये वातावरण सक्रिय झालेले. ते वातावरण मनमाड मार्गे कन्नडकडे जात आहे आणि आपल्या जाता वैजापूरचा उत्तरेकडील भाग देखील घेणार आहे. पावसाची शक्यता नॉर्मली 1-2 अपवाद घडणार आहेत. अपवाद घडणार म्हणजे वादळी वारे वगैरे अशा गोष्टी. परभणीने देखील वातावरण बनते. परभणीच्या काही भागात समावेश झाला आहे. परळी मार्गे वातावरण येते आणि काही क्षणात तिथे पाऊस सुरू होणार आहे. पाऊस ऍक्टिव्ह होण्याची टायमिंग जी आहे ती 3:30च्या पुढे राहील. आता वाजलेत बघा 2:30 वाजलेत. अजून अर्धा 1 तासात वातावरण सुरू होईल तुमच्या भागात. पारनेर, अहिल्यानगर वातावरण सध्या बघायला गेलं तर एक साईडने कमी दिसतंय, एक साईडने आभाळ दिसते. तुमच्या भागामध्ये देखील वातावरण ऍक्टिव्ह होणार आहे. पारनेरमध्ये दक्षिणेकडील भागांना तो आज काही भागात घेणार आहे. चला, औंढा-नागनाथ तालुक्यातली माहिती. आता तुमच्याकडे जिंतूर मार्गे वातावरण येणार आहे. जिंतूरच्या आणि औंढ्याच्या दक्षिण भागाला तो आजही कालच्या सारखंच सरकासारखी पद्धतीने घेणार आहे. निसटता पराभव कशाला म्हणतात तशा पद्धतीनं. गव्हाला पाणी कमीत कमी 2 दिवस देऊ नका. जे कोणी कमेंट करताय शहाणेसर, उद्याच्या दिवस देऊ नका, परवापासून सुरू करा. आणि शेवटी निसर्गाचं वार जे झुळूक आहे ती राहणार सुद्धा आहे. पण आताच्या काळामध्ये निमित्त लागेल फक्त गव्हाच्या पाण्यामुळे बाष्प अधिक बनणं आणि त्या ठिकाणी लो प्रेशर तयार होणं, तिथेच वादळी वारं सुरू होणं, अशा गोष्टी जास्त घडतात. म्हणून पाण्याचा संभाव्य शक्यता राहू शकते. चिखलीच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. नक्कीच कालच नाव घेतलं होतं आणि त्या भागात आज ऍक्टिव्हिटी सुरू पाहायला मिळाली. 2 दिवसापूर्वी सुद्धा तिथे सतर्क राहण्याचा इशारा दिला होता, पण बरेच जण म्हणले आमच्या भागात येत नाही, नका तुम्ही डोकं लावू. आज आलाय की नाही, त्यामुळे दिलेल्या अंदाजाची पूर्तता एखादा दिवस मागे पुढे होते. पण आता ही अॅक्युरेसी असे दिली की आज होईलच असे 3 व्हिडिओ टाकले होते. जाफराबाद, खानापूरला आभाळ ऍक्टिव्ह आहे, पाऊस येणार आहे काही भागांमध्ये. बुलढाणा, मोताळ्याकडची परिस्थिती सध्या नॉर्मल दिसते जरा तुमच्या भागातली, पण वातावरण सक्रिय राहू शकतं, ऍक्टिव्हिटी आहे, काळजी घ्या. मेहकरच्या उत्तरेकडील भागांना वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट पावसाला सुरुवात झालेली आहे. सतर्क राहण्याचे इशारा दिले होते आणि त्या पद्धतीने पाऊस सुरू झालाय. मी लगेच इंस्टाग्रामवरती ही लाईव्ह येतोय. 1 मिनिट वेळ घेईल तुमचा. 1 मिनिट वेळ दे मला इंस्टाग्रामला लाईव्ह घ्यायचं लगेच. म्हणजे दुसरा मोबाईल सुद्धा आपण लाईव्हला लावतोय. हातडी परतूर आज टेन्शन नाहीये, पण एक झटका वाऱ्याचा येऊन जाईल. यवतमाळ, वणीचा जो काही परिसर आहे, वणीच्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी आज वातावरण हे सक्रिय होईल, पण आज वेळ थोडी उशिरा आहे. सगळ्यांना विनंती आहे लाईव्हचा जो काही मेसेज आहे त्यांना शेअर करा. इंस्टाग्रामवरती लाईव्ह सुरू झालेला आहे. सर्वांना जय शिवराय. चालेल, 1 मिनिट मला इंस्टाग्रामचा देखील चालेल. तर नक्कीच सर्वांना पुन्हा एकदा जय शिवराय. एकच मिनिटात सेटअप करतोय. मागच्या आठवड्यासारखं वातावरण क्लिअर होईल याची शक्यता खूप कमी आहे. सर्वांना विनंती आहे, मागच्या आठवड्यासारखं वातावरण क्लिअर होईल अशी शक्यता कमी आहे, पण एक चान्स मिळते तुम्हाला दिनांक 26 पासून ते 1-2 तारखेपर्यंत. याही काळात ढगळलेलं वातावरण आहे, स्थानिक वातावरणाची भीती राहील, पण एवढा लागोपाठ धोका नाहीये. आता मी थोडे इंस्टाग्रामच्याही कमेंट घेतोय, कारण की नेमकंच त्यांना आपण लाईव्हला घेतलेले. हाय सर, लातूर भागामध्ये देखील आज पाऊस आहे. जालना सुरू झाला नक्कीच.
कालपासून जे व्हिडिओ दिलेत त्या व्हिडिओप्रमाणे वातावरण सक्रिय झालेलं आहे. बुलढाण्याला सुद्धा मला वाटतं वातावरण ऍक्टिव्ह झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगरचे देखील नावं घेतले. कन्नड, सिल्लोड, मनमाडचा सुद्धा भागात पोहोचले. पाटोदा जिल्हा बीड, जावेद सर आजही तुमच्या भागात आहे. मालेगाव, नाशिक सुद्धा आज आहे. अहिल्यानगर देखील प्रमाणामध्ये आहे. किनवटमध्ये मेघगर्जना सुरू झाली असेल तिथे देखील वातावरणाची ऍक्टिव्हिटी पाहायला मिळते. हिंगोलीला उशिरा का होईना आज वातावरण थोडी क्लिअर आहे, पण उशिरा का होईना आभाळ तिथे येणार आहे. वाशिम सुद्धा आहे. बदनापूरला ऍक्टिव्हिटी झालेली आहे. काही ठिकाणी वाऱ्यासह पाऊस पुढे सरकेल, 1-2 ठिकाणी पडू शकेल. वाशिम जिल्ह्याच्या पश्चिम, पूर्व, उत्तर भागांचा समावेश जास्त आहे. बीड जिल्ह्यातल्या कडाष्टी, शिरूर, कासार, माजलगाव, केज, धारूर या भागाचा समावेश आहे. नाशिक, मालेगाव, साक्री या देखील भागाचा समावेश आहे. काल दिलेले व्हिडिओ आणि परवा दिलेल्या व्हिडिओनुसार वातावरण ऍक्टिव्ह आहे. सर्व काढून घ्या. हे बघा, माल काढायला आला असेल तर काढून घ्या. विनाकारण माल काढण्यामध्ये किंवा कच्चा काढण्याचा आरोप माझ्यावर जाऊ नका. हे वातावरण सर्वांना पडणार नाही. 10-5 गाव तालुक्यामध्ये ऍक्टिव्हिटी आहे. तीच बातमी पेपरला येईल आणि सगळीकडे बोबाट होईल. हे 20% कॅपॅसिटी आहे. 80% भागांना फक्त व्ह्यू दाखवणार आहे. पण मात्र ह्या 80%तल्या 20% भागांना पुन्हा वाऱ्यामुळे माल पडणं थोडंफार नुकसान होणार आहे. 5-6% भागामध्ये गारपीट आहे. गावाचं पाण्याचं सांगितले ज्ञानेश्वर सहाणेचं तुम्हाला की 1-2 दिवस थांबा. पैठणला तुरळक ठिकाणी आहे दादा, आभाळ आलेले आहे. चला आणखीन काही कमेंट. राजूर, फुलंब्री या परिसरामध्ये वातावरण ऍक्टिव्ह आहे आणि तुरळक ठिकाणी पडणार आहे. आजच्या वातावरणाचे जिल्हे बघा कोणते आहेत प्रामुख्यानं. कालही सांगितले, आजही परत सांगतोय. नाशिक क्षेत्र मोजक्या ठिकाणी होईना वादळी वारे आणि पाऊस आहे. मालेगाव जे नाशिक क्षेत्राला आहे, मनमाड आहे. छत्रपती संभाजीनगरच्या 4 तालुक्यांचा समावेश जास्त आहे, ज्यामध्ये कन्नड, सिल्लोड, फुलंब्री देखील भाग आहे आणि इकडे पैठण पासून पूर्वेकडील भाग आहे. जालन्यामध्ये 2 भागांचा समावेश आहे. आंबड उत्तर भाग, जालना तालुका, शहर परिसर आणि बुलढाण्यामध्ये बऱ्याच तालुक्यांचा समावेश. आपण काल वारंवार, परवापासून वारंवार आणि आजही सकाळी सांगितले की बुलढाणा, देऊळगाव राजा, सिंदखेड, चिखली, खामगाव, मेहकर, शेवगाव परिसरात पातूर तालुका देखील इकडला भाग आहे. रिसोड सुद्धा वाशिमचा भाग आहे. आंबडच्या गोला पांगरी सर्कल किंवा आंबड तालुका परिसरामध्ये धोका थोडाफार राहू शकतो. वातावरणाची तीव्रता उन्हामुळे जास्त आहे. लातूर जिल्हा आणि बीड जिल्ह्याचा बघा काय समावेश आहे. फोन मध्ये लावू नका, फोन कट होतोय माझ्याकडनं. चालेल. चाकूरला देखील आज आहे. परभणी तालुका देखील आज आहे. नांदेड, लोहा आज काही ठिकाणी असेल. वातावरण कमी वाटते तुम्हाला, पण गरमी आहे. आज आहे मोजक्या ठिकाणी. पुणे परिसरातले बारामती, इंदापूर, पुणे शहर परिसरामध्ये वातावरण ऍक्टिव्ह झाले, तिथे देखील वातावरण सक्रिय होणार आहे. जालना शहरामध्ये कसं काय आलाय मग पाऊस कसा येत असतो तुम्हाला माहित नाही का? जालना शहरात पडलायचा आता सगळे तालुके झोडपले नाही असं होत नाहीये. पटलं तर बघायचं नाही निघायचं. भोकरदन शिपरबाजामध्ये स्थानिक वातावरणाचा होऊ शकतो. साक्री पश्चिम पट्टा आहे आज. खामगावला दादा चालू असेल पाऊस, वातावरण ऍक्टिव्ह झाले आहे. उद्याचे दिवस महाराष्ट्रात अवकाळीचा रडार आहे. त्यानंतर हळूहळू कमी होत चालेल. नंतर पुन्हा एकदा धुलीवंदनाच्या दिवशीच वातावरण महाराष्ट्रामध्ये ऍक्टिव्ह होत आहे. नक्कीच चिखली, अमरापूर, धोत्रा भागामध्ये पाऊस ऍक्टिव्ह झालेला होता आणि तिथे पडला देखील आहे. अमरावती, नागपूर जिल्ह्यामध्ये देखील उत्तरेकडील भागांना स्थानिक वातावरण ऍक्टिव्ह आहे. काल सांगितलेल्या भागांमध्ये वातावरण आज पाहायला मिळते आणि तिथे देखील पावसाची ऍक्टिव्हिटी पाहायला झाली आहे. अंबाजोगाईमध्ये सुद्धा आज आहे काही ठिकाणी. पुणे, सांगली, सोलापूर भागामध्ये देखील संध्याकाळपर्यंत ऍक्टिव्हिटी वाढेल. अमळनेर, खान्देशची परिस्थिती मागील तुलनेमध्ये बरी आहे. जळगाव जिल्हा अजूनही ठीकठाक आहे. जळगावच्या काही प्रमुख भागांमध्ये स्थानिक वातावरणाची थोडीशी चिंता वाटते. त्याच्यामध्ये सोयगाव आणि पाचोऱ्याचा समावेश आहे. जास्त भीती नाहीये.
जळगाव ह्यावेळेस कमी राहिलाय. अमळनेरला पश्चिमेकडनं आभाळ येईल, काही भागात असेल. तिल्हारा तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहील. वसमत संध्याकाळपर्यंत आभाळ येईल, 1-2 ठिकाणी पावसाचा अपवाद आहे. चला आणखीन काही कमेंट्स. विषय असा आहे, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पावसाच्या सिस्टम्स तयार झालेल्या आहेत आणि आता प्रामुख्याने बघूयात गेवराई पट्टा, अंबड पट्टा या भागात स्थानिक वातावरण ॲक्टिव्ह झालेलं आहे आणि ह्या वातावरणाचे पडसाद कुठे उमटू शकतात हे देखील पाहूयात. गेवराईपासून अंदाजे उत्तरेकडील भागांमध्ये शहागड पट्ट्यापर्यंत वातावरण ॲक्टिव्ह आहे. गेवराई शहर सध्या आभाळापर्यंत नाही आहे, पण रात्रीपर्यंत या भागामध्ये वातावरण बनू शकतं. गेवराईच्या मादळमोही परिसराकडनं वातावरण ॲक्टिव्ह आहे. एकच मिनिट मित्रांनो, मोबाईल सेटअप करून घेतोय, कारण की आज आपल्याकडे 2 मोबाईल लाईव्हला आहेत. एक मोबाईल आपला आयफोन फेसबुकसाठी आणि दुसरा इन्स्टासाठी, आणि विषय करून आपलं काम देखील चालू आहे. दीपक राऊत सर, तुमच्या भागामध्ये वातावरण सक्रिय झालंय, फोन करू नका, आवाज ब्रेक होते. दुसऱ्या मोबाईलला स्टँड नाही ठेवायला, त्याच्यामुळं थोडं प्रॉब्लेम येतो. चला आणखीन कमेंट्स करा. जळगाव जामोद जो काही भाग आहे आपल्या बुलढाण्याचा, इकडे वातावरण हवेशीर थंड वातावरण राहणार आहे. पावसाची शक्यता या भागामध्ये शक्यतो नाहीये, तरी सुद्धा 2 दिवस तुम्हाला माल झाकून ठेवायचा, कारण की उद्याचंही वातावरण खूप खराब आहे. चला आणखीन काही कमेंट्स. महेश शिंदे सर, आपण कमेंट करा, फेसबुकवरती कमेंट करा. परभणी तालुक्यामध्ये पाऊस ॲक्टिव्ह झालेला आहे. ठीक आहे, तुमच्यापर्यंत यायला थोडा वेळ लागेल. वातावरण ॲक्टिव्ह झालेलं आहे. जाफराबादमध्ये तुरळक ठिकाणी, बोडके सर. लोणार पाणी आहे का? लोणारच्या उत्तर भागामध्ये पाणी राहील. कळंब तालुक्याला आज उष्णता आहे, ऊनही आहे. पावसाची शक्यता थोडी कमी जरी वाटत असली तरी संध्याकाळपर्यंत वातावरण ॲक्टिव्ह होणार आहे. हे बघा, सकाळी जी काही रील दिली मी 2-3 मिनिटाची, त्याप्रमाणे वातावरण ॲक्टिव्ह झालेलं आहे. त्या भागामध्ये पाऊस होणारच आहे. चला आणखीन काही कमेंट्स. नांदेड जिल्ह्यातील तालुके, किनवट तालुका पाऊस आणि धर्माबादला देखील अनेक ठिकाणी हलक्या सरी कोसळणार आहे संध्याकाळपर्यंत. आज मराठवाडा भाग बऱ्याच ठिकाणी म्हणजे परळी, केस, धारूर अशा भागांचा समावेश आहे. त्याचबरोबर विदर्भात अनेक ठिकाणी, वाशिम जिल्हा आणि बुलढाणा, अकोला दक्षिण भाग देखील आहे. शंभा पाटील सर, मराठा पडणार आहे का नाही? मराठवाड्यात पाऊस पडणार आहे असं आहे. त्यामध्ये मराठवाड्यातले ऍक्टिव्ह आहे, त्यांना पडणार कसं म्हणतात. नगरला कसा राहील? नगरला पाथर्डी भाग, राहुरी तुरळक ठिकाणी, शिरूर, कासार या भागाचा समावेश आहे. आष्टी आहे, पाथर्डी आहे, राहुरी आहे, परत संगमनेर पण आहे काही ठिकाणी, जुन्नर पट्टा देखील आहे, पुणे परिसर देखील आहे. सवना, महागाव तालुका, महागाव पिनकोड. महागाव जर ह्याचं असेल आपलं वाशिमचं, तर 1 मिनिट तुमचाही अंदाज देण्याचा प्रयत्न करेल. पाऊस आहे तुमच्या भागात, आभाळ आलेले आहे. मेकरची उत्तर भाग, आल्यान खान सर, तुमच्या भागात देखील पाऊस आहे. मेकर परिसराच्या उत्तरेकडील भागांमध्ये आणि काही ठिकाणी आभाळ गच येऊन वारा वगैरे सुटून आभाळाची पांगापांगी देखील काही ठिकाणी होणार आहे. हे पहा, आता आभाळ कुठं आलंय आणि ते कुठं जाणार आहे, आपण पहिले याच्याकडे फोकस करूयात. मॉडेलनुसार ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत मांडतोय. तसे आपण हे काल सांगितलेलेच आहे, तरी लक्षात घ्या. सुरुवात करतोय पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भापासून. नाशिक जिल्हा, मालेगाव क्षेत्रामध्ये आभाळ ऍक्टिव्हिटी वाढली आहे. गरमी जिथे जास्त असेल तिथे वादळी वारे होणारच आहे, ते पहिलेही काल सांगितलेले. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड, सिल्लोड या भागातही समावेश आहे. जालन्याच्या काही उत्तरेकडील भागांना देखील वातावरण सक्रिय आहे. आज सगळ्यात जास्त ऍक्टिव्हिटी जी आहे ती बुलढाणा जिल्ह्यामध्ये राहील. रिसोड, चिखली, खामगाव, मेहकर
त्याचबरोबर वाशिम या भागात देखील समावेश आहे. संध्याकाळपर्यंत किंवा आता सध्या चालू असलेली ऍक्टिव्हिटी देखील किनवट भाग तुरळक ठिकाणी चालू आहे. बीड जिल्ह्यातल्या पश्चिम भागामध्ये आणि दक्षिण भागामध्ये धाराशिव मार्गे वातावरण पूर्ण ऍक्टिव्ह आहे. ते केज परळी मार्गे परभणीकडे देखील सरकणार आहे. त्याचबरोबर पुणे परिसर, सांगली, सोलापूरमध्ये देखील तुरळक ठिकाणी आज पाऊस होईल. नक्कीच अशा प्रकारचा शेड्यूल होता. पाटोदा आहे ना मधु आमटेसर, पाटोदा देखील आहे. चालेल, फेसबुकचा लाईव्ह बंद करतोय. इंस्टाला सगळेजण या.